मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। अविनाशजी, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होते आहे। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसे महायुतीत असेल किंवा शिवसेनेसोबत असेल अशी चर्चा सुरू झाली आहे। काय मनसेची भूमिका याबद्दल? आता यावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य करणं, तर्कवितर्क करणं योग्य ठरणार नाही। परंतु नक्कीच महाराष्ट्रातले दोन मोठे नेते जेव्हा भेटतात तेव्हा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य याची चर्चा होत असते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असते। फक्त आता मी त्या शिवसेना उभाटा गटाच्या प्रवक्त्या त्यांचं बोलणं ऐकत होतं ताईंचं, तर मला स्वतःला हास्यास्पद वाटलं की राजसाहेबांना कोणी भेटलं की ह्यांच्या सगळ्यांच्या पोटात का दुखायला लागतं, ही पहिली गोष्ट। आणि दुसरं, जो पक्ष सन्मान्य बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या कष्टाने मोठा केला होता, त्याचे 40 आमदार 50 आमदार सोडून गेले, काही खासदार गेले, स्वतःच्या पक्षाची पूर्ण वाताहत झालेली आहे। नावात सुद्धा गट आला पुढे, चिन्ह गेलं, तरी सुद्धा अजून हे लोकांना उपदेश द्यायचं काम करतायत। आमच्याकडे एक आमदार जरी नसला तरी सुद्धा महाराष्ट्रातले कुठलेही सन्माननीय लोक असोत, मग ते सीएम असोत, डेप्युटी सीएम असोत, इतर कोणी महत्वाचे व्यक्ती असोत, हे शिवतीर्थीवरती का येतात? कारण हा माणूस खरा आहे। मला माहिती आहे आता हा विषय नाही आहे, परंतु फक्त मनसेवरती टीका करायची हा ज्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो ना, त्यांना अशा प्रकारची उत्तर द्यायला लागतात। आता राहिला तुमचा विषय, तर आता मला वाटतं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि हे दोन मोठे एकत्र नेते आता एकत्र आलेले आहेत, भेटतायत, बोलतायत। थोडे दिवस थांबू, थोडे महिने थांबू, बघूया काय होतं। अगदी अविनाशजी, धन्यवाद जी 24 ताशी बोललात त्याबद्दल।